आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक भगवंत सोनकांबळे यांनाच मी विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम आपण सुरुवात करण्यामागची भूमिका आपण या ठिकाणी प्रस्तावित करत या ठिकाणी आपला कमी वेळेमध्ये आपला या ठिकाणी मांडायचा आहे। गेल्या 4 महिन्यापासून आपण हे कार्यक्रम आपण निरंतरपणे या ठिकाणी करत आहोत आणि पुढेही ते आपल्याला करायचं आहे। त्यामध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही किंवा ती बंदी पडणार नाही, हे कार्यक्रम चालूच असणार आहे। आणि येणारी पौर्णिमा ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणखी या ठिकाणी आपण जाहीर करू शकता। आपलं नाव उद्घोषणा या ठिकाणी करण्यात येईल, त्या नावाची ज्याच्या वतीने 4थी पौर्णिमा या ठिकाणी साजरी करण्यात येईल त्याचं नाव या ठिकाणी आपण घोषणा करणार आहोत। ज्यांनी मोठेपणाने येऊन मोठ्या मनाने येऊन या ठिकाणी आपल्याला स्वतःच्या मनाने सांगायचं आहे की येणारी पौर्णिमा मी माझ्या वतीनं माझ्या निवासस्थानी मी साजरी करणार आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की कुठलाही आवडलेला खर्च या पौर्णिमेसाठी आपल्याला करायचं नाही। गेल्या 2-3 पौर्णिमेत थोडासा खर्च झाला, हरकत नाही, परंतु कुठले दडपण नाही, कुठल्याही पैशाचं वजन आपल्यावर नाही, अगदी कमी खर्चामध्ये हा कार्यक्रम आपला करायचा आहे। की असं काही नाही की बाबा 10,000 खर्च असं काही नाही, अगदी तुम्हाला जेवढं खर्च करता येईल तेवढं तुम्ही खर्च करून हा कार्यक्रम आपला मोठ्या मनाने या ठिकाणी साजरी करायचा आहे। म्हणून ही कार्यक्रम करण्यामागची भूमिका विशद करण्यासाठी मी भगवंत सोनकांबळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि प्रस्तावित आणि हा कार्यक्रम करण्याची उद्देश भूमिका आपल्या या ठिकाणी मांडायची आहे। तर मी भगवंत सोनकांबळे यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात करण्यामागची भूमिका आपण या ठिकाणी विशद करायचं आहे आपल्याला। तर मी भगवंत सोनकांबळे यांना विनंती करतो की येणाऱ्या पुढील काळामध्ये कार्यक्रम आणि आपण करत असलेले कार्यक्रम त्याची भूमिका आपण या ठिकाणी कमी वेळेमध्ये आपला विषय करायचा, कारण प्रमुख पाहुणे या ठिकाणी वक्ते आहेत, भरपूर बोलणार आहेत। कृपया आपण या कमी वेळेमध्ये आपलं या ठिकाणी मनोगत करावं। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध चक्रवर्ती सम्राट अशोक विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या बहुजन महापुरुषांनी बहुजनाच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं, तर त्या समस्त बहुजन महापुरुष आणि महानायकांच्या चरणी त्रिवार वंदन, कोटी कोटी प्रणाम। त्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करणार आहे। तर आजच्या या कार्यक्रमासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची टीम या ठिकाणी आहे, त्यांचं आणि सर्व उपस्थितांचं मी सोनकांबळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो, सुस्वागतम। आज आपण माघ पौर्णिमा उत्सवानिमित्त या ठिकाणी एकत्र जमलेले आहोत आणि आताच आमचे आदरणीय सिंगाडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण यापूर्वी 3 पौर्णिमा उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि आज रोजी साजरी होणारी जी पौर्णिमा आहे, माघ पौर्णिमा आहे, ही पौर्णिमा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। कार्यक्रमाचं जे आयोजन करण्यामागची भूमिका एवढीच आहे की भगवान बुद्धांनी जो 2500 वर्षापूर्वी समस्त मानव जातीच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी जो धम्ममार्ग दिलेला आहे, त्या धम्ममार्गानुसार जर आपण चालण्याचा प्रयत्न केलो तर निश्चितच आपल्या सर्वांचं दुःख नष्ट होणार आहे। ज्या काही आज समस्या आहेत, आपण दुःखी आहोत, प्रत्येक माणूस दुःखी आहे आणि दुःखातून मुक्तीचा मार्ग कोणता आहे, तर दुःख मुक्तीचा केवळ या विश्वामध्ये एकमेव मार्ग म्हणजे धम्म मार्ग आहे। तो केवळ बौद्धासाठी नसून समस्त मानव जातीच्या हितासाठी सुखासाठी आहे। बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, आदि कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याणाचा जो मार्ग आहे, तो मार्ग विचारधारा जर आपण समजून घेतलं तर ज्या काही आज समस्या आहेत, एकमेकाचा द्वेष, मोह, लोभ, क्रोध, वैर, या ज्या काही भावना उत्पन्न झालेल्या आहेत, त्या नष्ट करण्यासाठी एकमेव औषध म्हणजे धम्म मार्ग आहे। बुद्धाची विचारधारा आहे, महापुरुषाची विचारधारा आहे। ती विचारधारा समजून घेण्यासाठी
त्या मार्गाची माहिती व्हावी, त्या धम्म मार्गानुसार जर आपण चालण्याचा प्रयत्न केलो तर निश्चितच आपले दुःख नष्ट होणार आहे. पूर्वी आपल्याला कसल्याच प्रकारचा हक्क अधिकार नव्हता. महापुरुषांनी जे अथक परिश्रम करून आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलेलं आहे. आणि महापुरुषाच्या अथक परिश्रमामुळे या सर्व गोष्टी लाभलेल्या असताना आपण महापुरुषांना आदर्श मानला पाहिजे. बहुजनाच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी जे काही महापुरुषांनी जे काही लढाई लढलेली आहे, आंदोलन केलेले आहे, त्या आंदोलनाला आपण बळ देण्यासाठी काम केलं पाहिजे. अन्यथा आपण जर असंच इकडे तिकडे जर भरकटत गेलो, एकमेकाचा द्वेष करू लागलो तर आपलं येणाऱ्या भावी पिढीचं आयुष्य बर्बाद होणार आहे. दिशाहीन झालेला आपला जो काही समाज आहे, त्या समाजाला एकसंध करण्यासाठी मोह, लोभ, क्रोध, वैर या ज्या काही भावना उत्पन्न झालेल्या आहेत त्या नष्ट करण्यासाठी महापुरुषाची विचारधारा आहे. ती विचारधारा समजून घेण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी माध्यमातून एकत्र येणं काळाची गरज आहे. लोक खोट्या गोष्टीचा प्रचार प्रसार करीत आहेत आणि सत्य जे आहे ते झाकून आहे, कारण येणाऱ्या भावी पिढीचं आयुष्य बर्बाद व्हायचं नसेल तर आपल्याला सत्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. जे काही सत्य आहे, सत्याला सत्य साबित करण्यासाठी जे काही चळवळ करणारे लोक आहेत, ज्यांना करणारे सुशिक्षित लोक आहेत, तर सत्य मार्गावर चालण्यासाठी आपल्या लोकांना एकसंध करणे आणि विचारधारेचा प्रचार प्रसार करणे आणि दुःखातून मुक्त होण्यासाठी आपल्याला कुठल्या तर माध्यमातून एकत्र आलं पाहिजे. महापुरुषाच्या विचारधारेचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. एकमेव उद्देशासाठी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्याचा ठरवलेला आहे. आपण सर्वांनी हा कार्यक्रम खंडित होऊ न देता निरंतर चालू ठेवणं काळाची गरज आहे. कुठल्याच प्रकारचा मतभेद आपल्यामध्ये न बाळगता आपण सर्वांनी प्रेमाने एकत्र बसू आणि एकमेकाचा मान सन्मान आणि आपल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी आपल्याला एकत्र बसायचं आहे. आणि जो मार्ग महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो, जे जे बहुजन महापुरुष महानायकांनी जे काही कष्टाने आपल्याला जे काही स्वातंत्र्य, समता, बंधुत्व वर आधारित आज जे काही मुक्त आपण जीवन जगत आहोत, त्या महापुरुषाच्या मार्गाने आपण गेलं तर आपल्या भावी पिढीसाठी ते प्रेरणादायक ठरेल आणि ते सुद्धा आपल्या मागे येण्याचा प्रयत्न करतील. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला वेळातला वेळ काढून उपस्थित राहिलेला आहे आणि आपण सर्वांनी साथ सहयोग देऊन एकसंघ समाज निर्मितीसाठी सहकार्य करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीचं काही न होता माझं लांबलेलं म्हणत होतो. जय हिंद.